पिंपळवाडी येथे एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको. पैठण. प्रतिनिधी हारून शेख. पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पाठा येथे सकल धनगर समाज यांनी आपल्या मेंढ्या आणि बकऱ्यासहित रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले आहे. धनगर समाजाच्या मागणीनुसार धनगर समाज हा गेल्या 68 वर्षांपासून त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित राहिला आहे. धनगर जमात महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशु पाळण्याचे कार्य करीत आहे. धनगड नावाची जमात अस्तित्वात नसतानाही 1956 साली अनुसूचित जमातीच्या यादीत SC/ST धनगड नावाची जमात दाखल झाली. महाराष्ट्र सरकारने 3 वेळा स्पष्ट केले, धनगड जमात अस्तित्वात नसून धनगर जमात अस्तित्वात आहे. धनगर आरक्षण लढ्यासाठी पंढरपूर व लातूर येथील मागील 12 दिवसापासून आमरण उपोषण सुरू असून उपोषणकर्त्यांची तब्येत चिंताजनक असून 3 व्यक्तींनी आत्महत्यांचा प्रयत्न केला आहे. 15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आश्वासन दिले होते. आतापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीची केवळ दिशाभूल, देखावा आणि वेळ काढूपणा केला आहे. धनगर समाजच्या निवेदनाद्वारे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे. यासाठी पिंपळवाडी फाट्यावर आज रोजी रास्ता रोको आंदोलकांनी पोलीस सहाय्यक निरीक्षक ईश्वर जगदाळे आणि तलाठी सोनवणे यांच्याकडे निवेदन दिले आहे. सकल धनगर समाज. यावेळी API ईश्वर जगदाळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.